मोठेपणाविषयी माणसाच्या कल्पना किती चुकीच्या असू शकतात बघा. एका सेमिनरीमधील निरोप समारंभाचा कार्यक्रम. शेवटच्या वर्षामधले असलेले विद्यार्थी लवकरच धर्मगुरू होणार होते. धर्मगुरू झाल्यानंतर ते आपापल्या धर्मप्रांतात आणि प्रॉव्हिन्समध्ये परतणार होते. त्यांना मोलाचा संदेश देण्यासाठी एका ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला, धर्मगुरूंना, प्रोफेसरला पुढे बोलावण्यात आलं. हातातली काठी टेकत आणि कमरेत वाकलेले धर्मगुरू पुढे येतात. कसेबसे 4 शब्द उच्चारतात, पण त्या 4 शब्दांमध्ये प्रचंड असा ज्ञानाचा खजिना दडलेला. त्यांनी एवढंच सांगितलं, नम्र रहा, नम्रपणे वागा, नम्रपणे बोला, नम्रपणे जीवन जगा. कारण आत्ता तुम्ही ह्या घरामध्ये सर्वात सिनियर आहात, पण धर्मगुरू झाल्यानंतर तुमच्या धर्मप्रांतातील सर्व धर्मगुरूंमध्ये तुम्ही ज्युनियर होणार आहात. थोडा वेळ हास्याची लकेर सर्वत्र पसरली, परंतु लगेच एक गंभीर अशी शांतता त्या ठिकाणी निर्माण झाली. कारण त्यामध्ये महान असं सत्य दडलेलं असतं. माणूस कधीकधी स्वतःला एखाद्या बाबतीत सिनियर म्हणा किंवा श्रेष्ठ समजत असतो, मोठा मानत असतो. परंतु जेव्हा तो व्यापक दृष्टिकोनातून आपल्या जीवनाकडे पाहत असतो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की आपण कितीतरी लोकांमध्ये फार लहान आहोत, छोटेसे आहोत. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की स्वर्गाच्या राज्यामध्ये सर्वात मोठा कोण? तर एखादा बालक. ह्या बालकांसारखं झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही, असं प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. आणि त्या बाळकामधून कोणतं सद्गुण घ्यायचा? तर नम्रता, असं येशू त्या ठिकाणी सांगत आहे. नम्रता ह्याचा अर्थ न्यूनगंड नाही, तर नम्रता म्हणजे आपली कुवत असतानासुद्धा दुसऱ्या व्यक्तीला पुढे येण्यासाठी संधी मिळावी म्हणून प्रसंगी माघार घेण्याची तयारी ठेवणं. ह्या ठिकाणी एकीकडे नम्रता आणि दुसरीकडे आत्मविश्वास ह्यांच्यामधील सांगड घालणं गरजेचं असतं. आणि त्यासाठी येशू छोट्या बाळाचं उदाहरण देत आहे. ह्या छोट्या बाळाचं वैशिष्ट्य काय आहे की हे छोटं बाळ स्वतःपेक्षा इतरांना मोठं मानत असतं. जसं ते मोठं होत जातं तसं हळूहळू ते स्वतःला मोठं मानू लागतं. आणि तिथेच त्याच्यातील बालसदृश मनोवृत्ती लोप पावत असते आणि मग एक प्रकारचा अहंकार येत असतो. त्यासाठी 3 महत्त्वाची वाक्ये लक्षात ठेवायची. नम्रतेविना आत्मविश्वास हा अहंकार असतो. आत्मविश्वासाविना नम्रता हा न्यूनगंड असतो. तर आत्मविश्वास आणि नम्रता एकत्र झाल्यानंतर जे जन्माला येतं त्याचं नाव आहे सौजन्य, त्याचं नाव आहे सभ्यता. एकीकडे माणसाला स्वतःच्या मर्यादा माहीत असतात आणि दुसरीकडे माणसाला आपली शक्तिस्थळं माहीत असतात. हे माहीत असूनसुद्धा माणूस कुठल्याही परिस्थितीमध्ये विचलित होत नाही. तर आपल्याकडे जे काही कमी आहे ते मिळवण्याचा तो प्रयत्न करतो. त्यामध्ये स्पर्धा नसते, मात्र त्यामध्ये जिद्द आणि चिकाटी असते. 99 मेंढरे सोडून एक मेंढरू हरवलेलं त्याला शोधण्यासाठी एखादा मेंढपाळ जावा, तसा परमेश्वर आपल्या शोधात असतो. ह्याची जाणीव जरी ठेवली तरी आत्मविश्वास आणि नम्रता ह्यांचा संयोग झाल्याशिवाय राहणार नाही. तशी कृपा परमेश्वराकडे मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.